मार्केटमध्ये आज एकदम कमी व्हॉल्यूम होता आणि ह्या कमी व्हॉल्यूम मध्येच आज आठवड्याची सुरुवात झाली आणि मार्केटला ना वरती जायचं कळत होतं ना खालती जायचं काही काही कळत होतं. सगळं संभ्रम होता आज. आणि ह्या सगळ्या संभ्रमामध्ये आज आपण बघितलंय का निफ्टी हा फक्त पॉझिटिव्ह क्लोज झालेला आहे. 0.30 म्हणजे फक्त 1 पॉईंट सुद्धा वरती क्लोज नाही झालेला. बँक निफ्टी 82 डाऊन खाली क्लोज झालेली आहे. तर अशा कन्फ्युजन मध्ये सोडून आज गेले मार्केट आपल्याला. पण आता आपण मार्केट विषयी सगळी माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मी संदीप आणि आपण पाहतात माझा युट्यूब चॅनल. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. अर्थात त्या चॅनलवरती आपण कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला देत नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. आणि आता करूया आपण आपल्या विश्लेषणाला सुरुवात. आता बघा झालेलं काय सगळ्यांना माहिती का शुक्रवारी भारतामध्ये सेबीनं जेन स्ट्रीट या कंपनीवरती बंदी घातली. आता ही कंपनी काय करायची का 100% ट्रेडिंग मध्ये काम करणारी कंपनी होती. आता ह्या कंपनीनं असं सेबीचं म्हणणं आहे मोठा घपला केला. पण जर आपण लिगल भाषेमध्ये जर समजा विचार केला तर त्यांनी काही घपला वगैरे केलेला नाहीये. पण तरी सेबीला असं वाटतं का त्यांनी काय केले मार्केटमध्ये मॅनिप्युलेशन केलेलं आहे आणि असं मॅनिप्युलेशन करून पैसा कमावला आणि जो 4,800 करोड रुपयाच्या आसपासची जी रक्कम आहे ती रक्कम सेबीनं त्यांच्याकडनं जप्त केली. आता सेबीचं असं म्हणणं आहे का यांनी काय केलेलं आहे सगळं मार्केट मॅनिप्युलेशन केले आणि त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना नुकसान झाले. आता सामान्य गुंतवणूकदारांचं जर नुकसान झालं तर सेबीने जे 4,800 करोड रुपये जे काही जमा केलेले आहेत ते ज्यांचं नुकसान झालेलं आहे अशा आपल्यासारख्या आमच्यासारख्या गोर गरीब जे सामान्य ट्रेडर्स आहेत त्यांना वाटून टाकावं. खरं नाही तुमचं काय मत आहे त्याविषयी ते पण खाली नोंदवायला विसरू नका. आणि तर याची सगळा जो सावळा गोंधळ आहे. पण मग आता जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये आजचा दिवस आपण असा तसा जो आपण बघितलं तर बोरच होता. अशा काही न्यूज नव्हत्या. पण आता झालेलं काय आहे का काही काही महत्वाचे पॉईंट आहेत. पहिला पॉईंट काय बघा आपल्याला सगळ्यांना माहिती का डोनाल्ड ट्रम्पनी जे पाठीमागच्या वेळेस जे टॅरिफचं झंगाट आणलं होतं त्या टॅरिफची मुदत 9 तारखेला संपते म्हणजे उद्या संपते. आता डोनाल्ड ट्रम्पने काय म्हटलेलं आहे का आता जर ज्यांच्या बरोबर 9 तारखेपर्यंत ज्यांच्याबरोबर डील होणार नाहीये तर अशा देशांना 1 ऑगस्ट पासून 10% टॅरिफ लागणार कंपल्सरी चालू राहणार. पण आपल्या बरोबर अजून काय डील झालेली नाहीये. अशा खूप चर्चा जवळजवळ महिना 1.5 महिन्यापासून चालू होते. डोनाल्ड ट्रम्प पण ट्विट करत होते का भारताबरोबर खूप मोठी डील होणारे करता काही डील झाली नाही. आता राहिलेल्या दिवसामध्ये काय होतंय 20 दिवसामध्ये आता त्यावरती पण आपल्याला जरा थोडी नजर ठेवावी लागेल. म्हणजे हा जो एक पॉईंट आहे टॅरिफचा तो पॉईंट आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. परत 10 तारखेला आपल्याकडे होतोय सीझन चालू आणि कुठला सीझन चालू होतोय रिझल्टचा सीझन आणि पहिला येतोय रिझल्ट टीसीएसचा. आता टीसीएसचे जर समजा रिझल्ट चांगले आले सकारात्मक जर आले तर मार्केटचा मूड चांगला राहू शकतो आणि जर टीसीएसचे रिझल्ट खराब जर आले तर मार्केटचा मूड खराब राहू शकतो. हे असं एकदम साधं गणित आहे. चांगले रिझल्ट आले चांगला मूड खराब रिझल्ट आले खराब मूड. तर आपल्याला त्याही पॉईंटवरती लक्ष ठेवायचं आहे. आणि त्यामध्ये आता जे काय आजपासून परत थोडंसं वातावरण पेटलेलं आहे. सकाळी आपण बघितलं क्रूड ऑइल मीही असं सांगितलं होतं पोस्ट टाकली होती का बाबा क्रूड ऑइल म्हणजे आता ओपेकचे जे काय आहे ती म्हणजे ओपेक ही जी संघटना आहे म्हणजे आपलं क्रूड ऑइल उत्पादन करणारी संघटना आणि त्यांनी असं ठरवलं होतं का बाबा आता ह्या वेळेस आपल्याला क्रूड ऑइलचं उत्पादन वाढवायचे आणि त्यामुळे आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये आपलं क्रूड ऑइल नर्वस दिसलं. पण आता इस्रायलनं त्या येमेन वरती परत 2-3 बंदरावरती मगाशी अटॅक केलाय आणि त्यामुळे परत क्रूड ऑइल मध्ये आपल्याला असा स्पार्क आलेला. नॅचरल गॅसमध्ये पण करेक्शन होतं सकाळपासून 2-3% करेक्शन होतं. पण आता त्या ठिकाणी आपल्याला मोठा स्पाइक येताना दिसतो म्हणजे तिथे आपल्याला पॉझिटिव्ह मुवमेंट बघायला भेटते आणि तो एक थोडासा आपला टेन्शनचा विषय आहे. आणि थोडं पुढे जर गेलं तर मग आपल्याला जाणून घेतलं पाहिजे का एफआयडीआयचं काय चाललेलं आहे. आता एफआयडीआयचं काय चाललेलं आहे तर एफआय आणि डीआयचं तर असं दिसतंय का आज आपल्याला बऱ्याच दिवसानंतर एफआयने थोडी कॅशमध्ये खरेदी केलेली आहे. का गेल्या जवळजवळ 5-6 दिवसापासून एफआय काय करत होते कॅशमध्ये विकायचे आणि फ्युचरमध्ये पण विकत होते. पण आज त्यांनी थोडी खरेदारी सुरू केली 321 करोड रुपयाची. म्हणजे सध्या मार्केटमध्ये एफआय सुद्धा संभ्रमात आहे. करे तो क्या करे बेचे या रखे असं त्यांचं सध्या डोक्यामध्ये चालू आहे. आणि म्हणून आज आपण बघतोय की त्यांनी आज 321 करोड रुपयाची खरेदी केली की गेल्या 7-8 दिवसापासून विक्री करतायत. पण आज त्यांनी थोडी खरेदी केली 321 करोड रुपयाची. आपल्या डीआयने 1853 करोड रुपयाची कॅशमध्ये खरेदी केलेली आहे. चांगली गोष्ट आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यानंतर आपण बघतोय का एफआयने इंडेक्स फ्युचरमध्ये 668 करोड
रुपयाची सेलिंग केली. आणि त्याही मध्ये जर बघितलं तर निफ्टी बँक मध्ये जवळजवळ 240 करोड रुपयाची सेलिंग आहे आणि त्यानंतर निफ्टी 50 मध्ये 414 करोड रुपयाची खरेदी हे आहे, म्हणजे टोटल त्यांनी सेलिंग केली आहे. म्हणून आपण बघतोय का निफ्टी वाढत होता, निफ्टी हा वाढत होता, निफ्टीचा स्पॉट वाढायचा, प्रीमियम वाढत नव्हता. निफ्टी खाला आला, जरा थोडा निफ्टी खाली आला का निफ्टीचा प्रीमियम वाढायचा, पण निफ्टीच्या ऑप्शनचे प्रीमियम वाढत नव्हते. आज म्हणजे हा मोठा घोळ होता. आज आपल्याला संपूर्ण मार्केटमध्ये जोरदार प्रमाणामध्ये ऑप्शन डीके आज आपल्याला बघायला भेटला. ज्याला आपण म्हणतो ना का आपला याच्यावाला प्रीमियम डीके, तो जोरदार बघायला भेटला. आज FII ने 193 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर सुद्धा विकलेले आहेत. म्हणजेच जर आपण बघितलं तर साधारणतः 900 करोड रुपयाची सेलिंग, 300 करोड रुपयाची कॅशमध्ये खरेदारी, तरी नेट 600 करोड रुपयाची सेलिंगच FII ची आहे. म्हणजे आता हे जोपर्यंत FII असे आपल्याला जबरदस्त प्रमाणामध्ये खरेदी करताना दिसणार नाहीत किंवा निफ्टी जो आपला आहे तो 25,650 वरती जात नाही, तोपर्यंत खूप मोठी अशी तेजी आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटणार नाही. पण या सगळ्या घडामोडीमध्ये आपण बघतोय का आपला जो विक्स आहे तो आज 2% वाढलेला आहे. पण तो का वाढलाय मग तेही जाणून घ्या. बघा आता झाले काय, निफ्टी ही आपला पॉझिटिव्ह क्लोज झालाय, बँक निफ्टी हा थोडाफार फक्त निगेटिव्ह झालेला आहे, मायनस मध्ये क्लोज. पण तरी सुद्धा आपण बघतोय का विक्स आज 2% वाढलेला आहे आणि ही गोष्ट जर डोक्यामध्ये काय बसत नाही. थोडं आपण बघूया आज इंडेक्स मध्ये काय काय झालं. तर इंडेक्स मध्ये आज आपण बघतोय आपल्याला FMCG जे सेक्टर आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे तेजी बघायला भेटली आणि त्याच्यामध्ये खास करून आपल्याला हिंदुस्तान युनिलिव्हर मध्ये चांगल्या प्रकारे तेजी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. आपलं निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये जवळजवळ आपल्याला 0.5% तेजी होती. त्यानंतर आपला निफ्टी IT मध्ये जवळजवळ 0.5% करेक्शन होतं. निफ्टी PSU बँक मध्ये पण थोडंफार निगेटिव्ह वातावरण होतं. मेटल सेक्टरमध्ये जवळजवळ 0.5% घसरण होती. पण निफ्टी FMCG जो आहे त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 1.25% आसपासची तेजी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. आणि आज त्यामध्ये जर आपण समजा गेनर जर बघितले तर गेनर मध्ये आज होता टॉपला होता गोदरेज कंझ्युमर, जवळजवळ 6.5% आज त्या ठिकाणी वाढ झाली. तर डाबर मध्ये जवळजवळ आपल्याला 3.5% तेजी बघायला भेटली. हिंदुस्तान युनिलिव्हर मध्ये 3% तेजी आपल्याला, इमामी मध्ये जवळजवळ तेजी चांगली बघायला भेटली 2.5% आणि ब्रिटॅनियामध्ये सुद्धा 2% तेजी बघायला भेटली. त्यामध्ये जर आज आपण लुजर बघितले तर एकही लुजर नव्हता. निफ्टी आज आपल्याला निफ्टी FMCGच्या इंडेक्समध्ये सगळे स्टॉक जे आहे ते आज आपल्याला तेजीमध्ये बघायला भेटले. रियालिटी सेक्टरमध्ये आज आपल्याला थोडीशी पॉझिटिव्ह फक्त त्या ठिकाणी मुवमेंट होती. पण आज मीडिया सेक्टरमध्ये आपल्याला 1% आसपासची तेजी बघायला भेटली. निफ्टी ऑइल अँड गॅस मध्ये जवळजवळ त्या ठिकाणी 0.5% तेजी बघायला भेटली. तर ह्या अशा प्रकारे जे वातावरण सगळं होतं, संमिश्र वातावरण होतं. म्हणजे आता या सगळ्या संमिश्र वातावरणामुळे आता काय हो राहिले का ना मार्केटला खाली जायचंय आणि किंवा ना मार्केटला वरती जायचं अशी परिस्थिती आहे. आणि आता बघा काय झाले काय, आपला जो दुसरा चॅनल आहे त्याचं नाव आहे संदीप कोठोळ ऑफिशियल. त्याच्यावरती आपले बरेचसे व्हिडिओ जवळजवळ सगळेच असे म्हणा का युट्यूबने काय केलं आहे का कमोडिटी गाईडलाईन्स म्हणून सगळे व्हिडिओ डिलीट केलेले आहेत. आता मला एक कळत नाहीये का आपण त्यामध्ये कुठल्या प्रकारे टिप्स देत नाही. ठीक आहे, आपण फक्त त्या ठिकाणी निफ्टी बँक निफ्टी चार्ट विश्लेषण करतो. पण आता त्यामध्ये म्हणजे फक्त काही काही थंबनेल असे का बाबा म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये खरंच लॉस होतो का, स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय, तर हे असे सुद्धा व्हिडिओज त्या ठिकाणी युट्यूबने गाईडलाईनच्या नावाखाली, कम्युनिटी गाईडलाईनच्या नावाखाली डिलीट केलेत आणि आपला चॅनल हा 7 दिवसासाठी अपलोडिंगला सस्पेंड केलेला आहे. त्यामुळे आपल्याला त्या चॅनलवरती कुठल्याही प्रकारे आपल्याला व्हिडिओ टाकता येत नाही, पोस्ट टाकता येत नाही. म्हणून आता म्हणजे जे मला ह्या चॅनलवरती आपण बघत असेल, आता प्रत्येकाला वाटत असेल अरे तो चॅनल हा चॅनल आपला सेमच आहे का, नाही, पण आपले दोन्ही चॅनल वेगवेगळे आहेत. आपण ह्या चॅनलला जर समजा नवीन असाल, जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण आपल्या ह्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. ओके. आणि मग आता आपण थोडासा आपण आपल्या निफ्टीचा व्ह्यू जो आहे तो व्ह्यू आपण थोडा जाणून घेतला पाहिजे. पण तत्पूर्वी थोडंसं आपण बघूया का नेमकी जगामध्ये काय चालू आहे, जागतिक मार्केटमध्ये काय चालू आहे. तर जागतिक मार्केटचा जर आपण केला तर जागतिक मार्केटमध्ये आपल्याला डाऊ जोन्स जो आहे, आता 2-3 दिवस त्यांचं मार्केट बंद होतं. त्यांच्यावर गुरुवारी सुट्टी होती, गुरुवारी मार्केट बंद होतं, शुक्रवारी मार्केट बंद होतं. परत शनिवार रविवारीची जर आपण बघितलं असेल तर शनिवार रविवारी आपल्याला माहिती आहे का सगळीकडे मार्केटमध्ये सुट्टीच असते. आणि तर या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मग आता आपल्याला जाणून घेतलं पाहिजे का तिथं नेमकी मार्केटमध्ये काय चालू आहे. आता त्या ठिकाणी मी थोडं आपल्या इंडायसेस मध्ये बघतो तर जवळजवळ डाव जोन्स मध्ये जी मला बघायला भेटतंय जवळजवळ 500 पॉईंटचं करेक्शन डाव जोन्स मध्ये बघायला भेटते. आणि त्यानंतर नॅसडॅक मध्ये
जवळजवळ 200 पॉईंटचं करेक्शन आहे आणि डॉलर इंडेक्स मध्ये आज थोडी वाढ होताना दिसते. पण हा डाव जोन्स हा 500 पॉईंट पडलेला आहे आणि याचं कारण अजूनही काही समजलेलं नाहीये, पण तो नेमकी 500 पॉईंट पडलेला आहे. कम्युनिटीमध्ये जर बघतोय आपण तर कम्युनिटीमध्ये क्रूड ऑइल हे जवळजवळ 1-1.5% मायनस होतं सकाळी. आज मी तुम्हाला मगाशी सांगितलेले का त्या सगळ्या झालेल्या घटनेमुळे ते 1.25% आसपास आपल्याला क्रूड ऑइल त्या ठिकाणी वाढलेलं दिसलं. परत बाकी मग गोल्ड मध्ये तर आपल्याला 0.5% करेक्शन बघायला भेटते. चांदीमध्ये जवळजवळ 1% करेक्शन आहे. तर या अशा प्रकारे वातावरण आहे. आणि बॉन्ड यील्ड मध्ये आपल्याला एकदम मोठ्या प्रमाणात उछाल बघायला भेटतो आज. तो जवळजवळ असं दिसतंय का सगळेच बॉन्ड यील्ड अमेरिकेचे 10 वर्षाचे 5 वर्षाचे वगैरे त्यामध्ये एकंदरीत 1.5% आसपासची तेजी बघायला भेटते. आता डाव जोन्स का पडलेला आहे तर डाव जोन्स मध्ये जवळजवळ 30 जे काही येतात शेअर्स त्यातले एकंदरीत हे 27 शेअर्स मायनस मध्ये आहेत, फक्त 3 प्लस मध्ये आहेत. आणि नॅसडॅक मध्ये जवळजवळ 100 शेअर्स आहेत, त्यामध्ये फक्त 20 शेअर्स प्लस मध्ये आहेत, 81 शेअर्स मायनस मध्ये आहेत. ही अशी परिस्थिती आहे. त्यानंतर आपला गिफ्ट निफ्टी जो आहे तो गिफ्ट निफ्टी मगाशी साधारणतः 41 पॉईंट वरती होता, पण तो आता गिफ्ट निफ्टी सुद्धा आपला 20 पॉईंट मायनस मध्ये आहे. तेव्हा आता ह्या डाव जोन्स 500 पॉईंट पडलाय, याचा काय आपल्या मार्केटवरती काय इम्पॅक्ट होतो ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. पण त्याचा इम्पॅक्ट उद्याच कळेल, कारण गिफ्ट निफ्टीवरती तरी सध्या त्याचा काही इम्पॅक्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटत नाही. आणि आज आपण बघतोय का ही मार्केटची रेंज होती, सकाळची मार्केटची जर आपण बघितलं निफ्टीची ओपनिंग रेंज होती, तर सकाळच्या निफ्टीची जर 5 मिनिटाच्या कॅन्डलची ओपनिंग रेंज आपण बघितली तर ती होती 25,470. ती मार्केटने दिवसभरात तोडली नाही, फक्त सकाळी एकदा तोडली. आणि परत लो रेंज जर बघितली तर 25,407 ती रेंज तोडलेली. म्हणजे एका नॅरो रेंजमध्ये फक्त 60 पॉईंटच्या रेंजमध्ये दिवसभर आज आपल्याला निफ्टीने त्या ठिकाणी काम करताना दिसलं, दिवसभर निफ्टी त्या ठिकाणी ट्रेड करताना दिसली. पण आपल्यासाठी जो महत्वाचा सपोर्ट आहे तो आहे आपला शुक्रवारचा जो लो आहे तो आहे 25,330 रुपयाचा. म्हणजे जोपर्यंत आपण 25,330च्या वरती आहोत तोपर्यंत ठीक आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, ऑल इज वेल आहे. ती लेवल जर तोडली तर मग आपल्याला तिथून आपल्याला थोडंसं मग आपण खाली अराउंड 25 पर्यंत जाऊ शकतो. आणि आपल्याला मग जे काय म्हणतो आपण तेजी अग्रेसिव्हली तेजी ती साधारणतः 25,500च्या वरती जर टिकला तरच ती तेजी करायची, आणि त्याच्यावरती जर गेलो तर 25,650 पर्यंत जायचा प्रयत्न करू शकतो. आपण इथं ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तेव्हा मग आता निफ्टीमध्ये जर खरेदी करायची असेल तर थोडं वेट करा. 70-80 पॉईंटच्या आपल्याला थोडं 70-80 पॉईंट खाली येण्याची वाढ बघा. आणि जर तुम्हाला असं वाटलं का ठीक आहे आता मार्केटमध्ये तेजी येईल तर मग त्याला 25,500च्या वरती जायची वाट बघा. 25,500च्या वरती जर गेला तर खरेदी करा, आणि 25,330च्या आसपास आला तरी खरेदी करा. मधल्या रेंजमध्ये नो ट्रेडिंग झोन आहे. ओके. जर कोणाला समजा पण शॉर्ट करायचं असेल तर मार्केट ट्रॅप करते असं वाटतंय, ज्यावेळेस असं वाटतंय ना आपल्याला मार्केट आता गेलं आणि नेमकी त्याच वेळेस आपल्याला त्या ठिकाणी मोठा बाउन्स बॅक बघायला भेटतो. बँक निफ्टीमध्ये आपण बघतोय तर बँक निफ्टी हा आपल्याला सध्या तरी हा 57,000च्या वरती टिकताना दिसत नाहीये, अशी कंडिशन ह्या बँक निफ्टीची आहे. तेव्हा बँक निफ्टी बँक इंडेक्स तर बघा, म्हणजे आज बँक निफ्टी जर आपण बघितलं असेल ना चार्ट तर साधारणतः हा 56,868 हा आजचा लो होता. तो लो दिवसभरात तोडला नाही, आणि वरती टॉप जर आपण बघितला तर तो होता अराउंड 57,150च्या आसपास सकाळी एकदा होता, काही फक्त वेळापुरता होता. त्यानंतर परत खाली आला आणि परत दिवसभरामध्ये सकाळची ओपनिंग रेंज ब्रेकआउट आहे, ना त्याच्या खाली गेलं ना त्याच्या वरती गेलं, अशी कंडिशन होती. आणि आपल्यासाठी महत्वाचा सपोर्ट आहे जो शुक्रवारचा लो आहे आपला 56,600चा, तो मोठा झोन आहे आपला. जर आपल्याला समजा बाय चान्स त्या झोनच्या आसपास जर भेटला बँक निफ्टी खरेदी करायचं, मी सांगतो तुम्हाला, जर 57,200च्या वरती टिकला तर खरेदी करा. म्हणजे इथून जवळजवळ 250 पॉईंट जर वरती टिकला तर खरेदी करा, किंवा जर इथून साधारणतः 300 पॉईंटच्या आसपास करेक्शन आलं तर खरेदी करा. मधला झोन हा आपला टाइमपास झोन असणार आहे, आणि आपल्याला त्या झोनमध्ये कुठल्याही प्रकारचे ट्रेड घेणं हे संयुक्तिक नाहीये. तेव्हा आपण ही पण गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच आता सध्या काय होतंय, मार्केट दिवसभर ते नॅरो रेंजमध्ये दिसतंय बरेच लोक ऑप्शन मध्ये बाईंग करतात आणि त्या ठिकाणी त्यांचा प्रीमियम टिक होतो. म्हणून आपल्याला आपल्या रेंजमध्ये येऊ द्या. रेंजमध्ये आल्यानंतर किती असं वाटलं ना खाली जाईल तर त्या ठिकाणी थोडीशी रिस्क घ्या, आणि ती रिस्क घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचं रिवॉर्ड सुद्धा भेटू शकतं. तर ह्या अशा प्रकारे बँक निफ्टीची संपूर्णपणे कहाणी आहे.
आणि मग आता इथं आपली ही कहाणी संपवायला पाहिजे, कारण बोलता बोलता 15 मिनिटाचा व्हिडिओ झालाय. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या सगळ्या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही, याची कृपया नोंद घ्या. आणि आणखीन एक आपल्या सर्वांना डिस्क्लेमर, मी सेबीचा रजिस्टर्ड टेक्निकल अॅनालिस्ट नाहीये. जे मी काय आपल्याला सांगितलंय तो माझा सगळा पर्सनल व्ह्यू आहे, आणि आपण खरेदी करताना आपण आपल्या मनाचा आणि खिशाचा सल्ला घ्या, मगच आपण आपली खरेदी करा. आणि आता ह्या चॅनलवरती जे काय मी सांगितलेलं आहे तो माझा पर्सनल व्ह्यू आहे, आणि जो आपला टेलिग्राम चॅनल असतो त्यावरती मी जे काय सांगतो तो माझा पर्सनल व्ह्यू असतो. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एज्युकेशनल पर्पजच्या नुसार मी सांगत असतो, आणि त्यामध्ये कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला नसतो. आपण याची कृपया नोंद घ्या. ओके. आणि मग आता तेव्हा इथे थांबतोय. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत हा चांगला व्हिडिओ शेअर करा. आणि मग आता इथे आपण थांबू, परत भेटू नवीन विषयासह.